नमस्कार. निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमांतर्गत आपण विविध गावात जाऊन विविध तालुक्यात जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. नागरिकांना कसा उमेदवार हवा, उमेदवारांनी काय विकास कामे केली पाहिजे, नागरिकांचा पाठिंबा कुणाला, या सर्व बाबतीबाबत आपण नागरिकांशी चर्चा करत आहोत. आज आपण आलोय फुलंब्री तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषद गटातील बिल्डा या गावात. या गावातून आपण सुरुवात करतोय. या गटातील विविध गावात जाऊन आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आपण आता सध्या बिल्डा गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आपण गावात आहो. गावातल्या वेशी जवळ काही तरुण बसलेत. दादा, निवडणूक सुरू आहे. तुमच्या विचारातला उमेदवार कसा असावा? चांगला असावा. उमेदवारांनी काय केलं पाहिजे? पूर्ण कामं केली पाहिजे. काय काम, म्हणजे काय काय काम केले पाहिजे? जे आपले काम आहे तेच काम. दादा, तू आतापर्यंत किती वेळेला मतदान केले? मी 3दा. या वेळेला कोणाला मतदान? बीजेपी. कारण कारण वरती पण केंद्र त्यांचं सरकार आहे, राज्यात पण त्यांचंच आहे आणि खाली आमदार पण त्यांचं आहे. आमदार असल्यामुळं त्यांच्याच घरातला असल्यामुळं काम, आणि आमच्याकडला जे आमदार आहे तो प्रत्येक घरापरात, प्रत्येक वसरेपरात, रस्त्यापरात सगळ्या सुखादुखात उभा राहणार आहे. त्यामुळं आम्ही बीजेपीलाच मतदान देणार. तुमचं किती वेळेला मतदान? 3 वेळेस. यावेळेला कोणाला? बीजेपी. सगळेच बीजेपी करेल. कारण की चांगली कामं ते करतात, ते त्याच्यामुळे. आतापर्यंत केलेले काम ठीक आहे, पण आता अजून काय कामं केली पाहिजे तुमच्या उमेदवारांनी? रस्ते वगैरे ते असं. तुमचं मत कोणाला असणार आणि का असणार? आता सगळे पक्ष आपलेच आहे. हा. कोणाला तरी मतदान एकालाच करावं लागतं. आता कोणाला तरी करूच ना. उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे? उमेदवारांनी काय केलं पाहिजे? उमेदवारांनी काय करायला पाहिजे गावाची प्रगती. बाकी काय लागत गावाला? आपण गणोरी गावात आहोत. ताई आपल्या सोबत आहे. ताई, तुम्हाला यावेळेला निवडणुका सुरू आहेत. तुमचा उमेदवार कसा हवा? नितीन भैया चांगले, खूप चांगले आहे. निखिल भैया. उमेदवारांनी काय काम केले पाहिजे? निखिल भैयाच का? नितीन भैया आमचे रोड बनवले, आमचे मंदिराचे काम चांगले केले, गट्टे केले, आमच्या गावामध्ये खूप सुधारणा केली. चांगले खूप कामं करते, त्याच्यामुळे आमची इच्छा आहे त्यांनीच यावं. आमची कामं त्यांनी चांगले केले तर अजून कामं चांगले करावा अशी आमची इच्छा आहे पूर्ण. आजी, मतदान सुरू आहे. सगळी लोक तुमच्याकडे आहेत. तुम्हाला उमेदवारांना काय काय अपेक्षा आहे? तुम्हाला मला अनुराधाकडे द्यायचं. कोणाला द्यायचं मत? अनुराधा बाईला. त्यांचा पुतण्या उभा आहे निखिल. मला माहिती आहे, आपलं नातू तिथंच आहे. हा, बरं. काऊन द्यायचं त्यांना मत? त्याने आपलं काही काम करायला असेल तर म्हणून करायचंय मला. बर, काय काम केलं? काही बी आपल्याला लेकरायला लावते, नाताला लावते, माझ्या लेकरायला काही देते लेकराला, ते म्हणते. बर. हा. काका, निवडणुका सुरू आहेत. सगळे उमेदवार तुमच्याकडे येत आहेत, मतदान मागतायत, पण तुम्हाला कसं उमेदवार पाहिजे? काम करणारा. बर, असं कोण? आता सगळेच 4-5 उमेदवार आहे काय वेगवेगळ्या पक्षाचे. तुम्हाला काय वाटतं कोण काम करण्यासारखे? आता ठरवू अजून. बर. बरं का, विचार करून. आणि उमेदवारानं काय काम केले पाहिजे मतदारसंघात? चांगले काम करायला पाहिजे. जे झालेले काम नाही ते काम करायला पाहिजे. आता काय असतं, म्हणजे चांगले काम, किंवा आपण असं म्हणतो की तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, पण असं काहीतरी पर्टिक्युलर असेल की तुम्हाला ते हवंय, उमेदवाराकडनं तुम्हाला काय पाहिजे? ते काम पाहिजे. जे झालेले काम नाही ते काम व्हायला पाहिजे. बिल्डा गावातील एका चहाच्या दुकानावर आलो. या ठिकाणी काही नागरिक चहा पित आहेत आणि त्यांचे संवाद साधणार आहोत. काका, निवडणुका सुरू आहेत. तुम्हाला कसा उमेदवार हवा? हवा नवतरुण हवा आणि विकास करणारा हवा. उमेदवारांनी काय कामं केली पाहिजे? घरगुती रोड हे ते. मग यावेळेला तुमचं मतदान कोणाला? मतदान निखिल भैया. खबर. निवडणुका सुरू आहे. सगळे उमेदवार तुमच्याकडे येतात. तुमचं मत कोणाला राहणार? कमळाला. बर, काऊन? का आमच्यासाठी सगळं केलेलं आहे त्यांनी. हा. कमळाच्या उमेदवाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय केलं पाहिजे? काय आहे, रस्ते बिस्ते, गल्ली चांगली पाहिजे, काही घरकुलं ते देते. हा. बर, आतापर्यंत कोणाला मतदान केले मागच्या वेळेला? यांनाच केलेलं. कोणाला? कमळालाच केलं, दुसरीकडे नाही करीत आम्ही.
काही निवडणुका सुरू आहेत, गावामध्ये विविध पक्षाचे लोक येत आहेत मत मागायला. तुम्हाला काय वाटतं, कोणाला मत दिलं पाहिजे आणि उमेदवाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला असं वाटतंय आम्ही ज्याला मत देतो त्यांनी आमची पूर्ण कामं करायला पाहिजे. उमेदवाराचा विषय कसा असतो का इलेक्शन असलं तेव्हा ते वोटिंग मागायला बार येतात आणि नंतर विचारत नाही ना आपल्याला. मग त्याच्यामुळे त्यांना ज्यांना निवडून आणलं आपण तर त्यांनी आपले जे कामं आहेत ते अडचण आहेत ते पूर्ण करायला पाहिजे. मग यावेळेला कोण अपेक्षा पूर्ण करेल किंवा तुमच्या पूर्ण कामं करेल असं काय वाटतं? आम्हाला तर यांचं समजा निखिल भैयाच वाटते अपेक्षा तर ते पूर्ण कामं करतीलच आणि आतापर्यंत करत येत असते. काका, यावेळेला कोणाला मतदान राहणार? काँग्रेसला करणार आम्ही. डायरेक्ट काँग्रेस का बरं? काँग्रेस आम्ही पहिल्यापासून काँग्रेसचेच आहे. बरं. काँग्रेसनं जे विकास केला जो पहिलाच विकास आहे काँग्रेसचा झालेला. हे आता आमच्या सारखी मध्ये काही चाटा मारल्या. आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार. काय कामं केली पाहिजे? काँग्रेसनं पूर्ण काम आहे, काँग्रेसचाच विकास आहे. हे आता आले 1.5 दिवसात. आमच्या बसवणी मोठं चालत होत्या, मोठ्याच्या बाद इंधन चाललेली आम्ही इंधनाच्या बाद हे आलं इलेक्ट्रॉनिक. हे सारं काँग्रेसचाच विकास आहे. हे आता तर मी सांगतो मग मी केलं हे काँग्रेसचीच पुण्य आहे पहिली सारी. चाचा, इलेक्शन शुरू है, आपका मत किसको रहेंगे? वोट आपको तो ज्यादा कुछ दोनों दो मत हमको दो मत करना है. भाजपा ने ये अपने ये पंजाब. हाँ. तो उम्मीदवार ने क्या काम करना? अब उम्मीदवार ने हमारा काम जो हमने बोले जो हमारा मसला आएगा जो हल करना. तो ऐसा क्या लगता है आपको, आपका मसला सबसे जल्दी कौन सॉल्व हल करेगा? रोड हमारा रास्ते का मसला है. हमारा रास्ते का मसला है हमारा. तो रास्ते का मसला जो है वो कौन जल्दी आपका हल करेगा? अब पार्टी अपने जो है उसको बोलना पड़ेगा. भाजपा उनको अपनी बुलाएंगे, बोलेंगे अधिकार से हमारे काम करो तुम. आप है क्या ठीक? जो हम तुमको लाए तो हमारा काम कर दो तुम. हमारा जो मसला है ये हल कर दो. हाँ, तुमको काम करना है. आपण भिलडा गावात आहोत, आपल्यासोबत मौलाना जी आहे. सर, निवडणुका सुरू आहे, सगळेच उमेदवार येऊन प्रचाराला म्हणजे प्रचार सुरू आहे जोरदार. सगळेच उमेदवार येतात, वेगवेगळे आश्वासने देत आहेत. आपल्याला कसा उमेदवार हवा? आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काही विकास करणारा उमेदवार पाहिजे आपल्याला. कारण की जर उमेदवार फक्त पैशासाठी उभा राहणार उमेदवार नाही पाहिजे, पैसे वाटून निवडून येणार उमेदवार नाही पाहिजे आपल्याला. आता उमेदवारांनी काय विकास कामं केली पाहिजे? विकास काम आता जनतेसाठी त्यांनी कामं केले पाहिजे. रस्ते, पाण्याचा प्रश्न आहे. आता आमच्या गावात आहे, बिल्ड्या गावात आहे, या गावात हे रस्ते पाहता 20-25 वर्षापूर्वीचे रस्ते आहे. आता जिल्हा परिषद मेंबर असो किंवा पंचायत समिती मत निवडून आले तर त्यांनी हे रस्त्याचं कामं केले पाहिजे, हॉस्पिटलचे काम, दवाखान्याचे कामं केले पाहिजे. आता आमच्या गावात उपकेंद्र आहे तसे प्रत्येक गावात उभारले पाहिजे. मग आपलं मत कोणाला असणार आहे? आमचं मत काँग्रेसला, विकासाला. काँग्रेसला मत आमचं. जाती तुमचं काँग्रेसला विकासाला मत म्हणतं. भाजपचं पण स्लोगन आहे की भाजप हे विकासाचं स्लोगनच वापरून प्रचार करतात. नाही तर ते स्लोगन वापरतात ना, तोंडी वापरतात, कागदी वापरतात, पण प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात आता आमचे इथले स्थानिक आमदार आहे, त्यांच्या घराण्याशिवाय तुम्ही पाहत असाल मार्केट कमिटी त्यांच्याकडे आहे, आमदार ते स्वतः आहे, प्लस मध्ये कारखाना त्यांच्याकडे आहे. आता जिल्हा परिषद आमच्या गावात मागत होते विकासासाठी, त्यांनी आमच्या गावात दिला नाही. ते स्वतःच त्यांच्या घरात येऊन घेतलं त्यांनी पुन्हा. म्हणजे विकास कशाचा आहे? विकास स्वतःचा आहे, जनतेचा काय विकास आहे? जनतेचा विकास. मग आता जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याच्याकडनं तुम्हाला कुठले कामं होणे अपेक्षित आहे? ते काँग्रेसचे उमेदवार असो का भाजपचा असो, त्यांनी जनतेचा विकास केला पाहिजे. गावचे रस्ते, मुख्य म्हणजे रस्ते. आता आमचा बिल्ड्याचा गावाचा रस्ता पहा, आमच्या मेन हायवे तळगाव पासून तर गावापर्यंत आत्ताच त्यांनी आमदारचे निवडून आल्यानंतर त्यांनी रस्ता बनवला, तो फुटला तो रस्ता. म्हणजे आम्ही त्यावेळेस त्यांच्या पाठपुरावा भरपूर केला आम्ही गावाल्यांनी, पण त्यांनी ते रस्ता, कच्चा रस्ता बनवला, म्हणजे एकदम हलक्या दर्जाचा रस्ता बनवला. रस्ते पण चांगले पाहिजे, पाण्याला, लोकांना पाण्याची व्यवस्था पाहिजे. उन्हाळ्यात जर पाणी कमी पडत असेल तर त्या पाण्यासाठी त्यांनी काही केलं पाहिजे. निवडणुका सुरू आहे, तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? आम्हाला चांगले काम केले पाहिजे. काय कामं केली पाहिजे? रस्ते हा, सगळे काम उमेदवार सगळेच म्हणतात की आम्ही कामच करणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, कोण उमेदवार असं कोणता आहे की तो काम करत? निखिल चव्हाण असे काम करतील चांगले. भैया, निवडणुका सुरू आहेत,
कसा उमेदवार पाहिजे आणि तुमचं मत कोणाला असणार? विकासाच्या मुद्द्यावर. आणखी गाव लेवलला जे आमचे कामं पाहिजे आम्हाला काम झाले तर त्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ शकतो. काय कामं केली पाहिजे? कामं शेतकऱ्याची कामं आहे, पिकाला भाव पाहिजे, अजून गाव लेवलला जे सुविधा आहे त्या मिळाल्या पाहिजे. आपलं मत कोणाला राहणार? विकासाला. तुमचं मत कोणाला असणार? विकासाला काय विकास केला पाहिजे? चांगलं हेच शेतकऱ्याच्या समस्या अजून काही रोडच्या याच्या त्याच्या दुसऱ्या काय समस्या दुसऱ्या काय अपेक्षित नव्हतं. दादा कोणाला मतदान करणार? कोणाला आता तिथे गेल्यावरच समजेल ना. बर, उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? उमेदवारांनी चांगले कामं केले पाहिजे की सामाजिक कामं हे ते गावातले. बरोबर, चांगले आणि सामाजिक काम कोण करू शकतं? कोण आता केलं पाहिजे आपलं आपलं हे म्हणणं आहे असं कोण करू शकतं. आता कोणाच्या मनातली थोडी काही सांगता येते. पण मग आता सगळेच उमेदवार गावात येतात, प्रचार करतात, आम्ही काम करू किंवा सगळे आश्वासने देतात. तुम्हाला काय वाटतं की मग त्यापैकी कोण एखादा उमेदवार आहे की तो करू शकतो? नाही असं काही सांगताच येत नाही. आपण गावात आहोत, गावात एक आजी आहे. आजी, निवडणुका सुरू आहेत, तुम्हाला कसं उमेदवार पाहिजे? आम्हाला ते फुल पाहिजे. कोणतं? कमळाचं फुल पाहिजे. कशामुळं? घरनी दारनी साहेब मला काही नाही. मग कमळच फुल घरदार देणार आहे का? मग? बर, आतापर्यंत किती वेळ मतदान केलं तुम्ही? मी कायमचं मतदान माझं आले. कोणाला करत्या? इकडेच करतो आम्ही. अच्छा, बर. काय आता तुम्हाला उमेदवाराकडे समजायचं साहेब मला मग आपल्याजवळ पाम्पलेट याच्यावर समजत मला. बर बर, पण मग आतापर्यंत इतके मतदान केले, तुम्हाला उमेदवारानं समजा आले, आश्वासन दिले, पूर्ण केले कोणा? केले बाबा केले केलेलं मला. बाबा, निवडणुका सुरू आहे, तुमचं मत कोणाला राहणार? आमचं मत आमच्याच माणसावर राहणार, कोण आहे तुमचा मत? जो असेल तो. बर, मग उमेदवारानं काय केलं पाहिजे? उमेदवारानं सगळंच काम केलं पाहिजे, पुरं गावाच केलं पाहिजे, रोड केली पाहिजे, घरं केली पाहिजे, दारं केली पाहिजे, सगळंच केलं पाहिजे. आणि मग उमेदवाराचं काम काय? तेच काम आहे, दुसरं कोणतं काम आहे? मग आता प्रचाराला येताना सगळेच सांगतात की आम्ही हे काम करणार आहे, आम्ही ते काम करणार, रोड करणार आहे, रस्ते करणार आहे, पाणी करणार. मग यावेळेला कोण काम करू शकतं असं वाटतं? आमचं बाळू करेल. हा. हा, पुतणी आहे आमचं बाळू, त्याला सोडून आम्ही दुसरीकडे कसं खायचा बरोबर आहे की नाही? तुम्ही आता आमचे तुम्हाला सोडून दुसरीकडे जागा तुम्हीच सांगा. बिल्डा गावानंतर आपण या गणोरी गावामध्ये आलो होतो. गावाच्या वेशीपासून गावाच्या पूर्ण भागामध्ये आपण जाऊन विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आता आपण उभा आहोत गावाच्या मध्यभागी आणि या ठिकाणी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. विकासाचं काम करणारा उमेदवार त्यांना हवाय, विकासाची विविध कामं केली पाहिजे, सुखदुःखात उभा राहिलेला उमेदवार असायला हवा. त्याचबरोबर ज्या उमेदवाराकडे नेतृत्व गुण चांगले आहे असाच उमेदवार त्यांना हवाय, अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली. अवघ्या 2 दिवसांवरती निवडणूक आली आणि 2 दिवसानंतर निकाल येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेप्रमाणेच विकासाचे काम, चांगलं नेतृत्व या मतदारसंघात म्हणजे या जिल्हा परिषद गटात मिळतं का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. महावीर जयस्वाल सह सचिन चव्हाण, इनसेन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.